नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राजकारणामध्ये कधी कोणाचं नशीब पालटेल आणि कधी कोणाला संधी मिळेल हे काही सांगता येत नाही. ज्या एकनाथ खडसे यांना गिरीश महाजनसुद्धा भेट देत नव्हते, त्याच गिरीश महाजनांना डावलून एकनाथ खडसे यांनी आज भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ज्या विनोद तावडे यांचं 2019मध्ये विधानसभा निवडणुकीचं तिकीट कापलं, त्याच विनोद तावडे यांनी 2024मध्ये भाजपच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या उमेदवारांची यादी दिल्लीतनं जाहीर केली. ज्या पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं पटत नव्हतं, त्याच पंकजा मुंडे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शब्द टाकला आणि त्यांना राज्यसभेवरती घ्या अशी शिफारस केली. त्यामुळं खडसे, तावडे आणि पंकजा मुंडे ही जी मंडळी भाजपमध्ये अडगळीत पडलेली होती, एकनाथ खडसे तर भाजपमधनं बाहेर पडलेले होते, आता पुन्हा त्याच पक्षामध्ये ॲक्टिव्ह होत आहेत. नुसते ॲक्टिव्ह होत नाही आहेत, तर ते केंद्रीय स्थानावरती येत आहेत. याला कारणही तसंच घडलेलं आहे. लेट्सअपवरती काल आपण एक व्हिडिओ केलेला होता की देवेंद्र फडणवीस आता जखमी झालेले वाघ आहेत. त्यांना शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जो दारुण पराभव लोकसभा निवडणुकीमध्ये केलेला आहे, त्याची परतफेड करायची आहे. पण ही परतफेड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आता हे एकाकीपणे लढू शकत नाहीत. त्यांना पंकजांची साथ हवी आहे. त्यांना मराठा म्हणून विनोद तावडेंची गरज भासू शकेल. एकनाथ खडसे म्हणून उत्तर महाराष्ट्रामधला नवीन चेहरा लागू शकेल. म्हणजे 2014मध्ये ज्या पद्धतीची भाजप ज्या 4-5 नेत्यांभोवती फिरत होती, म्हणजे त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार होते, ते नेते आता पुन्हा भाजपमध्ये सक्रिय दिसत आहेत, चांगल्या स्थानावरती जाताना दिसत आहेत. आणि याला कारणही तसंच आहे की 2024ची विधानसभेची निवडणूक भाजपसाठी अजिबात सोपी नाही आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जे आव्हान तयार करून ठेवलेलं आहे, काँग्रेसला ज्या पद्धतीचं बळ मिळालेलं आहे, त्यामुळं भाजपला 100 जागा जिंकणं असं उद्दिष्ट गाठणं देखील अवघड झालेलं आहे. त्यांना मिनिमम 100 जर जागा गाठायच्या असतील तर अशी सगळी गोळाबेरीज करावी लागेल. ही जी गोळाबेरीज त्यांना असं वाटतं आहे अजित पवारांना बरोबर घेऊन आपल्याला करता येऊ शकेल, एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन हा आकडा गाठता येऊ शकेल, पण तशी परिस्थिती नाही आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आपापले 30-35 किंवा 25+ आमदार निवडून आणू शकतात. मात्र भाजपला जर पुन्हा राज्यामध्ये आपला मुख्यमंत्री जर करायचा असेल तर त्यांना 100चा आकडा हा कोणत्याही परिस्थितीत गाठावा लागेल. आणि तो गाठण्यासाठीच आता भाजपची सगळी धडपड सुरू आहे. सगळे रणनीती त्या दृष्टीनं आखण्यात येत आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की भाजपचा जो DNA जो म्हटला जात होता, तो OBC DNA आमचा आहे आणि तो OBC DNAच भाजपपासनं लोकसभा निवडणुकीत दूर गेलेला होता. तो OBCचा DNA पुन्हा जागृत करण्यासाठीच पंकजा मुंडेंची मोठी गरज भाजपला भासू लागलेली आहे. एकनाथ खडसे यांना देखील सामावून घेण्याचं तेच कारण आहे. त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन पक्षानं त्या दृष्टीने तयारी देखील केलेली आहे. पण रक्षा खडसे यांच्यापेक्षाही एकनाथ खडसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे हे भाजपला माहिती आहे. रक्षा खडसे ज्या पद्धतीने निवडून आल्या त्याच्यामध्ये एकनाथ खडसे यांचाही वाटा आहे. अर्थात या सगळ्या घोळामध्ये खडसे कुटुंब विभागलं गेलेलं आहे. खडसे यांच्या कन्या रोहिणी या सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटामध्ये आहेत. पण आज ना उद्या जर वडिलांचं पुनर्वसन जर पक्षानं चांगलं केलं तर रोहिणी खडसे देखील पुन्हा भाजपमध्ये दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशी परिस्थिती आहे. फक्त आता विनोद तावडे हे राज्यामध्ये सक्रिय होणार की त्यांना काहीतरी वेगळी जबाबदारी मिळणार, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार विनोद तावडे यांना बिहारमध्येच पुन्हा एक जबाबदारी मिळू शकते. बिहार हे महत्त्वाचं राज्य आहे, तेथे देखील पुढच्या वर्षी निवडणुका आहेत आणि त्यामुळं तावडे यांना महाराष्ट्रात सक्रिय करण्याऐवजी बिहारमध्येच त्यांच्याकडची जी सध्याची जबाबदारी आहे ती तशीच कायम ठेवावी, अशीही एक सूर किंवा अशी एक चर्चा राजकारणामध्ये घडून येत आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ अशी जी भाजप बाहेरची जी सगळी मंडळी आलेली आहेत, त्यांचे देखील पंख कापण्याचं काम मला वाटतं आता या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुरू होणार असल्याची कुजबूज भाजपमध्ये दिसून येत आहे. जे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते भाजपनं या सगळ्या युतीमुळे डावलले गेले किंवा वेगळ्या काहीतरी गोष्टींमुळे डावलले गेले, तर त्यांची देखील सुरुवात मला वाटतं त्यांच्यासाठी देखील एक चांगली सुरुवात या निमित्तानं होऊ शकते. आधी म्हटलं त्या पद्धतीनं राजकारणातलं नशीब कधी कोणाचं बदलेल हे काही सांगता येत नाही. जे मुरलीधर मोहोळ लोकसभा उमेदवारीचं तिकीट मिळवण्यासाठी जंग पछाडत होते, त्यांच्यासाठी मोठी स्पर्धा होती, तेच मुरलीधर मोहोळ आता
भाजपसाठी मोठे ॲसेट बनलेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा त्यांना दर्जा मिळालेला आहे आणि एक मराठा चेहरा म्हणून देखील मुरलीधर मोहोळ यांना पुढं प्रोजेक्ट करण्याचा भाजपचा मानस या त्यांच्या पदोन्नतीवरनं दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांना स्वतःची टीम त्यांनी जी तयार केलेली होती की ज्याच्यामध्ये संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळे, आधी म्हटलं प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांना दूर सारून जे भाजपचे जुने जाणते ज्येष्ठ नेते आहेत त्यांना बरोबर घेऊन काम करावं लागेल, तरच महाविकास आघाडीशी लढता येऊ शकेल असंच भाजपच्या पक्षश्रेष्ठींना वाटतं आहे. आणि त्यानुसारच मला वाटतं या सगळ्या जुन्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन होऊ घातलेलं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊनसुद्धा भाजपला जर 100चा आकडा जर गाठता आला नाही तर ती भाजपसाठी मोठी नामुष्की ठरू शकते. एक महत्त्वाचं राज्य भाजपच्या हातातनं जाऊ शकतं. तो धोका भाजपला कोणत्याही परिस्थितीत बदलायचा नाही आहे. आणि आधी म्हटलं त्याप्रमाणेच हे सगळे जुने नेते, त्याच्यामध्ये मुनगंटीवारांना देखील काही नवीन जबाबदारी मिळते आहे का, किंवा इतर काही संजय कुटे जे ओबीसी चेहरा भाजपमध्ये आहेत त्यांना काही वेगळी जबाबदारी मिळते आहे का, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. जो राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी जी चर्चा होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये देखील भाजपच्या जुन्या नेत्यांना, जुन्या निष्ठावंत नेत्यांना स्थान मिळू शकेल अशी अपेक्षा आता धरायला काही हरकत नाही आहे. राजकारणामध्ये कधी काही घडेल आणि कधी काही बिघडेल याचा नेम नसतो, पण आता भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांना आजचे दिन आलेले आहेत एवढं मात्र या सध्या 2-3 घडामोडीवरून दिसून येत आहे. प्रत्यक्षामध्ये काय घडेल हे आपल्याला लवकरच कळेल. तुम्हाला काय वाटतं की पंकजा, एकनाथ खडसे यांना बरोबर घेतल्यामुळं भाजपसाठी आगामी निवडणूक सोपी होऊ शकेल का, त्यांचा कुठे आणि कसा उपयोग होऊ शकेल हे तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.